नमस्कार मंडळी. तर मी आज बनवणार आहे बघा चिरमुऱ्याचे लाडू. त्यासाठी 1 वाटी गूळ घेतला आहे, थोडंसं तूप, थोडा ऑरेंज कलर खायचा आणि त्या अंदाजानुसार चिरमुरे जेवढे वाटीवर गुळाला लागतात तेवढे. मग थोडंसं तूप घेतलं आहे. तुपानं टेक्स्चर छान येते बघा. तूप नाही घातलं तरी चालतं, कारण कुणाकुणाला तुपाचा वास आवडत नाही. आमच्या इथं पण आवडत नाही, त्यामुळे मी थोडंच टाकलं आहे. पण असं लाडू बांधले का वरून असं टेक्स्चर खूप छान येते बघा. कढईमध्ये तूप टाकून घेतलं आहे पातळ करून. मग गूळ टाकून छान हलवत राहायचं. पूर्ण त्याची गाठी विरघळल्या पाहिजेत तोपर्यंत हलवत राहायचं. मिडियम गॅसवरच चटणी बनवायची त्याची. जास्त फुल ठेवला का बाजूनं करपलं जातं आहे, मग ते करपट व्यवस्थित लागत नाही. त्यामुळे मिडियम गॅसवर हलवत राहायचं जोपर्यंत पूर्ण गूळ विरघळत नाही तोपर्यंत. मग त्यामध्ये थोडासा खायचा कलर टाकायचा. तर पूर्ण पातळ झालं आहे बघा. प्रमाणातच टाकायचा, जास्त पण नाही टाकायचा. अंदाजेनुसार थोडाच टाकायचा. आणि खूप मुलं आवडीनं खातात बघा. आमचा किस्सा मी लहानपणीची आठवण म्हणून मुलांना सांगितला होता. तेव्हापासून आमच्या पाठीमागच असतात आणि माझी मुलं एका दिवसात लाडू संपवून टाकतात, कारण खायला खूपच टेस्टी आणि पटकन खाल्ला पण जातो पदार्थ. हा पटकन बनवला जातो आहे आणि जास्त वस्तू पण नाहीत लागत आपल्याला. आपण लहानपणी एवढे खाल्लेत की आता विकत जास्त भेटतच नाही मुलांना ही वस्तू. दुसऱ्या वस्तू भेटतात, पण हे खायला खरंच खूप मजा वेगळीच आहे. त्यामुळं मग तुम्हीही बनवा. तुम्ही कधी खाल्लेत का असे लहानपणी लाडू मला कमेंटमध्ये सांगा. आम्ही तरी गावाकडे खूप खाल्लेत बघा. पहिले विकत भेटायचे, 1 रुपयाला 1 किंवा 2. आता मुरमुरे टाकून छान असं मिक्स करून घेतले आणि थोडंसं थंड झाल्यावरच बांधायचे, कारण हाताला खूप चटके लागतात. गुळाचा पदार्थ असल्यामुळं आणि मुरमुरे ते काही व्यवस्थित पटकन बांधले जातात. छान असं टेक्स्चर आलं आहे बघा. तुम्ही बघू शकताय कलरनं. तुम्ही कोणता पण तुमच्याजवळ असलेला कलर टाकू शकताय. मस्त झालेत लाडू. तुम्हीही कधी बनवलेत का मला कमेंटमध्ये सांगा. आणि लाडू कसे झालेत ते सांगा. खायला खूप टेस्टी आणि जास्त पदार्थ पण लागत नाहीत बनवायला. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला बाय, पुन्हा भेटू.